महत्त्वाची बातमी पुण्यामधून। पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना नवीन अहवाल सादर केला आहे। ससून रुग्णालयाने नव्याने दिलेल्या अहवालानंतर डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नव्याने दिलेल्या अहवालामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे। अलंकार पोलीस उद्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांना नोटीस पाठवणार आहेत। तपासामध्ये सहकार्य करावं अशी नोटीस उद्या घैसास यांना पाठवण्यात येणार आहे। आपल्याकडे आज ससून हॉस्पिटलचा एक पूर्वी काळा 2 दिवसापूर्वी अहवाल आला होता। आज आपण काही क्वेरीवरती परत पाठवून तो अहवाल परत मागवला होता। आज त्यांचा अहवाल आपल्याकडे आलेला आहे। त्या अहवालानुसार त्याच्यामध्ये डॉक्टर घैसास जे आहेत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे, त्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा केला आहे, निष्काळजीपणा केलेला आहे असा ओपिनियन आल्यानंतर आपण आज तो गुन्हा दाखल केलेला आहे। पहिल्या दिवशीची तुम्ही भूमिका घेतलेली होती की रुग्णालयावरती गुन्हा दाखल करा, त्या भूमिकेवरती तुम्ही आजही ठाम आहात का? कारण असा एक निष्कर्ष काढला जातो की सुश्रुत घैसासने जे मागितलेले पैसे होते ते सुश्रुत घैसासच्या अकाउंटवरती नाही तर रुग्णालयाच्या अकाउंटवरती जाणार होते आणि प्रशासनाने सुद्धा असं स्पष्ट केलेलं होतं की नाही, तुमचं प्रशासनासोबत बोलणं झालेलं होतं, म्हणजे प्रशासन आणि सुश्रुत घैसास यांच्यामध्ये सुद्धा समन्वय होता। तर मग हे सगळं संगनमतानं घडलंय, तर मग फक्त सुश्रुत घैसास नाही तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सुद्धा दोषी आहे का? तुम्ही पहिल्या दिवसाची जी भूमिका घेतली त्या भूमिकेमध्ये बदल होताना दिसतो। माझ्या भूमिकेत जर बदल असला मी तुमच्यासमोर आलो नसतो। तुम्ही लक्षात घ्या की एखाद्या कुटुंबातली एखादी माता जाणं याचं दुःख त्या कुटुंबाला किती आहे आणि आज त्या मुली पोरक्या होणे याचं दुःख खूप मोठं आहे। मी सुरुवातीपासून माझे स्टेटमेंट जर तुम्ही पाहिले तर डॉक्टर घैसास यांनीच IVF करा असं सांगितलं होतं। IVF साठीचं कोटेशन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी दिलं होतं, त्याच्या आमच्याकडे पावती पण आहे, ती आम्ही सबमिट केलेली आहे। त्यात त्यांनी असं म्हटलं की दीनानाथनी IVF करा असं सांगितलंच नाही, पण आमच्याकडे तर लिखित स्वरूपात आहे। ते सगळ्या गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत। जो आज जो 5वा जो अहवाल आलेला आहे त्या अहवालाच्या 4ही गोष्टींचं आम्ही ॲनालिसिस करून त्या विषयातला आमचे जे लिगल एक्सपर्ट आहे त्यांच्याशी बोलून पुढची कारवाई काय होऊ शकते। एवढं सांगा की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती गुन्हा दाखल करावा ही तुमची भूमिका आजही ठाम आहे का? म्हणजे अहवालामध्ये याच्यामध्ये बघा, आरोग्य उपसंचालकांच्या समितीनं स्पष्टपणे म्हटलं होतं की रुग्णालय दोषी